डोंगरांच्या कडेवरून वाहणारा हा धबधबा. हिरव्यागार वनराईत खुलतोय नवा सोहळा. जुळजुळ ओढ्यांच्या गाण्यात हरवून जावे, या नयनरम्य निसर्गाचे रूप मनात साठवावे, मनात साठवावे. 2026चा पहिला पाऊस. या पावसामध्ये प्रचंड असा पाऊस रोह्यामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पडला आणि पूरसुद्धा आला. पण त्याचबरोबर घेऊन आला हा नयनरम्य सोहळा, निसर्गाचा नयनरम्य सोहळा. तेच पाहण्यासाठी आम्ही रोह्याच्या जवळच असलेल्या या लांडर गावामध्ये आलेलो आहोत. खरंच रोह्याचा आजूबाजूचा परिसर म्हणजे एक निसर्गाने दिलेलं एक वरदानच. त्यामुळे रोह्याच्या 10 किलोमीटरच्या परिसरामध्ये भरपूर असे सुंदर धबधबे आपल्याला दिसून येतात. तोच हा धबधबा, लांडर गावातील धबधबा. लांडर गावातून पार्किंग केल्यानंतर या छोट्याशा सुंदर अशा निसर्गरम्य पायवाटाने आपण चालत चालत या धबधब्याच्या दिशेने जातो. खूप जास्त चालायला लागत नाही, 15 ते 20 मिनिटातच आपण या धबधब्याच्या जवळ जाऊन पोचतो. पण ही निसर्गरम्य वाटसुद्धा खूपच सुंदर आणि नयनरम्य अशी आहे. त्यामुळे या वाटेमध्येच आपण भरपूर असं निसर्ग सौंदर्य बघू शकतो. पाऊस पडून 1 आठवडा झाला, त्यामुळे धबधब्याला किती पाणी आहे हे आम्हाला माहिती नव्हतं. पण आजूबाजूचा परिसर आणि ओढ्याला आलेलं पाणी यावरून आम्ही अंदाज वर्तवला की या धबधब्याला पाणी असणारच. कारण रोह्याचा परिसर 12ही महिने हिरवागार आणि निसर्ग संपन्न असा असतो. आणि ते खरं ठरले. धबधब्याच्या जवळ आल्यानंतर पहिलाच ओढा असा भरपूर असा पाण्याने वाहत जात असलेला आम्हाला दिसून आला. हाच तो धबधब्याच्या जवळचा पॉईंट. इथे सुद्धा बसून तुम्ही भरपूर असा निसर्गाचा आनंद आणि फोटोग्राफी तुम्ही करू शकता. आम्ही बराच वेळ या छोट्या धबधब्याजवळ आणि या छोट्या ओढ्याच्या जवळ एन्जॉय केला. कारण पूर्ण दिवस असल्यामुळे आम्ही सगळं काही आरामात बघत होतो, निसर्गाचा परिपूर्ण आनंद घेत होतो. भरपूर दिवसातून हा निसर्गाचा आविष्कार बघायला मिळत होता, त्यामुळे मनाला एक वेगळाच आनंद मिळत होता. जुलैचा महिना असल्यामुळे जास्त पर्यटक या धबधब्यावर आलेच नव्हते, त्यामुळे सुद्धा एक वेगळा आनंद मिळत होता. जास्त गर्दी नव्हती, जास्त गडबड गोंधळ कुठेही जाणवत नव्हता. हाच तर खरा निसर्गाचा आनंद घेण्याचा क्षण. असे क्षण आपल्याला खूप कमी बघायला मिळतात, जिथं कोणीही नसतं, फक्त असतो आपण आणि हा निसर्ग. धबधब्याचा हा खालचा भाग, धबधब्याच्या या खालच्या भागात मी थोडासा फेरफटका मारला आणि या निसर्गाचं वेगवेगळं रूप पाहायला सुरुवात केली. खरंच काय भारी वाटतं, खूपच सुंदर. असं शांत एकटं या धबधब्याचा आनंद घ्यायला खूप भारी वाटतं, खूप मजा येते. ओढ्यात आलेले छोटे छोटे मासे पकडण्यासाठी काही गावकरी इथे व्यस्त होते, पण आम्ही मात्र या धबधब्यावर पूर्णतः आनंद लुटत होतो. भरपूर दिवसानंतर आमच्या कंपनीतील आमचा हा मित्र परिवार आम्ही या धबधब्यावर आलो होतो. खरंच मित्रांबरोबर या धबधब्यावर येण्याचा आनंद काही वेगळाच असतो. असंच आम्ही आमचा मित्रांचा ग्रुप गेल्या वर्षी पालीच्या पडसरे धबधब्यावर सुद्धा आम्ही गेलो होतो. रोह्याचा हा परिसर म्हणजेच लांडरचा धबधबा एका कल्पनेपेक्षा काही वेगळा नव्हता. आणि त्यामुळेच आपण या निसर्गाबरोबरच इथं हे मासे पकडण्याची मजा सुद्धा आपण इथं घेऊ शकतो. अशा या धावपळीच्या जगात असा हा निवांत क्षण मिळणं म्हणजे एक भाग्यच. आणि आम्ही भाग्यशाली समजतो की आम्ही अशा सुंदर आणि निसर्गरम्य अशा या परिसरामध्ये राहतो. त्यानंतर या खालच्या छोट्या धबधब्यावर भरपूर एन्जॉय केल्यानंतर आमचा मोर्चा वळला या मुख्य धबधब्याकडे, म्हणजे लांडरचा मुख्य धबधबा. धबधबा फिरणं एक कारण असतं, विषय असतो तो या निसर्गरम्य वातावरणात फिरण्याचा, या निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्याचा, या निसर्गामध्ये वनभोजन करण्याचा, मित्रांबरोबर भरपूर मजा मस्ती आणि गप्पा गोष्टी करण्याचा, आणि त्याचबरोबर हा सुंदर आविष्कार बघण्याचा. आणि त्यानंतर फायनली आम्ही पोचलो या धबधब्यावर, लांडरच्या मुख्य अशा धबधब्यावर, जो निसर्गाने भरपूर असा नटलेला होता. खरंच कुठल्या तरी एका वेगळ्या प्रदेशात आल्यासारखा भास होत होता.
मनाला विश्वासच बसत नव्हता की रोह्याच्या जवळ इतका सुंदर असा हा भाग असेल, हा सुंदर असा धबधबा असेल. पाऊस काहीच नव्हता, थोडंफार ऊन होतं, ढगाळ वातावरण होतं आणि या वातावरणात हा पांढरा शुभ्र धबधबा एकदम उठून दिसत होता. सूर्याचे कोवळे सूर्यकिरण या धबधब्यावर पडून या धबधब्याचं सौंदर्य आणखीनच वाढवत होतं. या धबधब्याला एक नवीन सौंदर्य मिळत होतं. भरपूर अशा या पावसात गेलो तर पाण्याचा कलर थोडासा गडूळ असतो, थोडासा ब्राऊन कलर असतो. पण पाऊस नसतानाच या धबधब्याचं खरं सौंदर्य आपल्याला बघायला मिळतं. हे पांढरशुभ्र खरं सौंदर्य. आमच्या अगोदर आलेले हे 1-2 ग्रुप या धबधब्यावर भरपूर असा आनंद घेत होते. आम्ही सुद्धा भरपूर असा आनंद घेतला, भरपूर अशी मजा मस्ती केली. या लहान मुलांबरोबर खेळलो सुद्धा. खरंच काय ही मजा असते जिथं आपण सर्व काही विसरून जातो आणि एका वेगळ्या विश्वात रमून जातो. डोंगराच्या कडेने वाहणारा हा धबधबा, हिरव्यागार वनराईत खुलतोय एक नवा सोहळा. झुळझुळ वड्यांच्या गाण्यात हरवून जावे, या नयनरम्य निसर्गाचे रूप मनात साठवावे, मनात साठवावे. भरपूर एन्जॉय केल्यानंतर आता संध्याकाळ झालेली आणि जाण्याची वेळ झालेली. रोहा तालुक्यातील असलेला हा लांडरचा धबधबा म्हणजेच निसर्गाचा अद्भुत असा हा सोहळा तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. असे सुंदर सुंदर व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.